जय महाराष्ट्र. आज आपल्या इथं राईट वॉटर या कंपनीचं सोलार आले बोरसाठी. तर तुम्हाला दाखवतो ते इन्स्टॉलेशन करले आज आमच्या इथं. त्या सोलारच्या प्लेट लावण्यासाठी फाउंडेशन तयार केले. त्याचा 6-8 फूट खड्डा खोल करून त्यामध्ये ते बॅरिकेड लावले. आता हे प्लेटचं पॅनल आहे ते सगळं सेट करून ठेवलं. राईट वॉटर या कंपनीचं सोलार आले. आता ह्याला हे सुनील धर तिथं धर ह्याला आता ह्याचं सेटअप चालू आहे. ह्याला उचलून त्याच्यावर टेकवायचं आहे. जड आहे रे, जड आहे, जाऊ द्या. आता ह्याच्यात फिट केलंय. आता ह्याच्यावर येऊन प्लेटा लावायच्या त्या. सुनील फुट खड्डा किती फूट खोल खांदलाय? 12 फूट खाली हां. आणि ह्याला मटेरियल किती लागलं? मटेरियल 1.5 पोते गेलं. 3 टप्पे केली दगडाची. सिमेंट किती? सिमेंट 1.5 पोते. हे आपलंच असते कंपनीचं असते? नाही, आपलं आपण स्वतः एकच आणला. हां हां, ठीक आहे. आता ह्याच्या प्लेटा कुठं आहे त्या? आता साईटवर ठेवली. प्लेटा घेऊन यायच्या त्या का आता घेऊन प्लेट यायच्या. आता प्लेटा घेऊन यायच्या त्या आणि लगेच ह्याला सेट करायचं आहे ह्याच्यावर. आता ह्या सोलारचं कसं असतं माहिती आहे का? 5 वर्षाचा इन्शुरन्स असते. तो कंपनीनंच काढून दिलेला असते. जर कोण्या शेतकऱ्यांना भगवण्यापरीस जर दगड घालून फोडलं केलं प्लेटा तर ते 5 वर्षामध्ये त्याच्या इन्शुरन्समध्येच रिन्यू होतं आहे. त्याला काय आपल्याला पैसे द्यायची गरज नाही. त्याला फक्त कंपनीला काय बाहेर सांगावं लागतं का? कंपनीला फक्त सांगायचं की असं ना आमचं नुकसान झालं आहे. मग त्याला काय FIR वगैरे करावं लागते का बाया? FIR करावी लागेल. मग हे सोलारची प्लेट आहे ती. हे टोटल अशा रीतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 प्लेट आहे त्या. अशा प्रकारचे हो का हे प्लेट आहे त्या. सुनील किती किलो वजन आहे ह्याचं? 30 किलो. 30 किलो वजन आहे एका प्लेटचं. एका प्लेट. आणि अशा टोटल 9 प्लेट आहे. 9 प्लेट. चालते, जाऊ आणा जाऊ. अशा रीतीनं गाडीत लावून घेतल्या प्लेटा. आता डायरेक्ट जाऊन इन्स्टॉलेशन करायचं आहे. गाडीतून लोडिंग करून घ्यायला होता. अनलोडिंग करून हो का आता हे ह्या स्ट्रक्चरवर 1-1 प्लेटा ॲड करायलेत. टोटल प्लास्टिकचंच आहे. ह्याच्यात काय एवढं वजन आहे तरी पण 30 किलो वजन आहे म्हणायचं. इन्स्टॉलेशनसाठी यांना कंपनीच पैसा देते. पण शेतकरी कसा एकतर सोलार भेटणार गेले कोणाला, त्यामुळं शेतकरी जी काय असेल ते खुशीनं पूजेला देते ते. असं काय जोर जबरदस्ती नाही की? सुनील ह्याचं पाणी किती मारते? हातभर मारते बसवासा पुढी. हां, कधी बघितलंस तू? आम्ही चालू कर. आता हे रोज काम आहे आमचं. हां, चालतंय. पाणी काढल्याशिवाय जात नाही आम्ही. ठीक आहे. पानाड्या हो का तुम्ही? नाही. हां. चालू करून तुम्हाला पाणी काढून देता एवढं. बोरमध्ये पाणी नसल्यावर? बोरमध्ये पाणी नसल्यावर काय करायचं? ह्याच्या फाउंडेशनसाठी 2 पोते सिमेंट आणि 15 टोपले खडी, 15 टोपले डस्ट लागते बघा. आणि तरी जर तुमचं रान काळा असेल, जर खड्डा जास्त गेला तर जास्त लागते. खडकावर रानात कमी लागते. ती जिथल्या तिथल्या खड्ड्यावर रानावर अवलंबून आहे. असं काय नाही की एवढंच लागते. कमी बी लागू शकते किंवा जास्त बी लागू शकते. पॅनल आणि स्ट्रक्चर खडे झाले. आता फक्त राहिले कंट्रोलर आणि मोटर सोडायचं. हा नेक्स्ट पार्टमध्ये सांगतो तुम्हाला आता कसं आहे आणि काय आहे. आणि पाणी काढून दाखवतो नेक्स्ट पार्टमध्ये.